मी तुमची सफर सोबती आणि आज आपण सफर करणार आहोत ऐतिहासिक गोल घुमटची. गोल घुमट हे जगप्रसिद्ध आहे ते त्याच्या विशाल घुमट आणि विस्परिंग गॅलरीमुळे. मध्ये एंट्री केल्यानंतर तिकीट काउंटर दिसते. आम्ही तिकीट्स काढले. भारतीय पर्यटकांसाठी प्रति व्यक्ती 25 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी प्रति व्यक्ती 300 रुपये अशी एंट्री फीज आकारली जाते. ऑनलाईन तिकीट काढल्यास थोडे पैसे वाचू शकतात. गोल घुमट बघण्याची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते. शक्यतो सकाळी लवकर जा, जेणेकरून गर्दी कमी असेल आणि इको नीट अनुभवता येईल. गोल घुमट हे कर्नाटकातील विजयपुरा म्हणजे जुने बिजापूर येथे आहे. हे स्मारक बांधलं होतं मोहम्मद आदिल शहा यांनी, जे बिजापूर सल्तनतचे 7वे सुलतान होते. गोल घुमट भोवती असलेली सुंदर बाग या ठिकाणच्या सौंदर्यात अजून भर घालते. संपूर्ण परिसरात हिरवळ, नीटनेटकी झाडे आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. इथे लोक फक्त इतिहास पाहायला नाही तर रिलॅक्स व्हायला, फिरायला आणि फोटो काढायला सुद्धा येतात. कुटुंबासोबत बसायला, थोडा वेळ शांत घालवायला ही जागा खूपच छान आहे. संध्याकाळच्या वेळी तर इथलं दृश्य अजूनच छान दिसतं. आता आपण गोल घुमट मध्ये एंट्री करत आहोत. हा भव्य गोल घुमट म्हणजे 17व्या शतकातील एक अद्भुत स्मारक आहे. आता आपण आलो आहोत मुख्य हॉलमध्ये, जो एक विशाल एकाच खोलीचा भाग आहे. इथे सुलतान आणि त्यांच्या कुटुंबियांची कबर आहे. आता आम्ही जात आहोत विस्परिंग गॅलरीमध्ये. मध्ये जाताना एकच व्यक्ती जाईल एवढीच जागा आहे. पुढे गेल्यावर आपल्याला 7 मजले वर चढायचे आहेत. वर जाताना प्रत्येक मजल्यावर विश्रांतीसाठी जागा दिलेली आहे. तिथे थंडगार हवा येते, त्याने तुमचा थकवा नाहीसा होतो. संपूर्ण इमारत दगड आणि प्लास्टरने बनवलेली आहे आणि चारही बाजूंना उंच मनोरे दिसतात. हा घुमट इतका मोठा आहे की तो जगातील सर्वात मोठ्या घुमटांपैकी एक मानला जातो. वर आल्यानंतर इथून दिसणारे दृश्य खूप सुंदर आहे आणि पूर्ण शहर इथून पाहता येते. रेल्वे स्टेशन 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तुम्ही येथे रेल्वेने सुद्धा येऊ शकता. ही आहे प्रसिद्ध विस्परिंग गॅलरी. इथे तुम्ही अगदी हळू आवाजात बोलला तरी पण तो आवाज संपूर्ण घुमटात ऐकू जातो, ज्याला इको आवाज असेही म्हणतात. एकच आवाज दिला तर तोच आवाज 7 ते 10 वेळा प्रतिध्वनी होऊन आपल्याला ऐकायला येतो. वर चारही बाजू आपण फिरू शकतो. फिरत असताना चारही बाजूस शहराचे सुंदर दृश्य अनुभवायला मिळते.
जर तुम्ही गोल घुमट पाहायला आलात तर हे म्युझियम नक्की एक्सप्लोअर करा, कारण इथून तुम्हाला अधिक नॉलेज मिळेल. इथल्या भिंतीवर केलेले नक्षीकाम, खिडक्या, कमानी आणि मिनार खूपच बारीक आणि आकर्षक आहेत. इब्राहिम आदिलशहा दुसरे हे कला आणि संगीत प्रेमी राजा होते. त्यांच्या स्मरणार्थ ही भव्य वास्तू बांधण्यात आली. फोटोग्राफीसाठी ही जागा खूपच परफेक्ट आहे. प्रत्येक कोनातून तुम्हाला एक सुंदर फ्रेम मिळते. जर तुम्ही विजयपूरला आलात तर इब्राहिम रोजाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सफर सोबती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.